Okay. Now you can mark your presentee. ओके 1 minute स्टुडंट्स, माझा थर्डचं बुक गायब झालंय. 1 minute. मला परत ओपन करावं लागेल. ओके, तर मी आता स्क्रीन शेअर करतेय. स्क्रीन दिसतीये का? येस और नो? कॅन यू सी द स्क्रीन स्टुडंट? मला आवाज नाही येते तुमचा. Yes, teacher. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके Yes, ओके ओके. ma'am. तर आपण काय पाहत होतो? सो मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल्स, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? पॅरट, एलिफंट, डिअर, स्पॅरो, स्नेक. तर याच्यामध्ये काही ॲनिमल्स आहेत ते बिग ॲनिमल्स आहेत. काही ॲनिमल्स फ्लाय इन द स्काय अँड समबडी लिव्ह इन द जंगल, है ना. काही ॲनिमल जंगलामध्ये राहतात, जमिनीवर राहतात, म्हणजे काही हवेमध्ये उडतात, आकाशामध्ये उडतात. सम आर लार्ज ॲनिमल्स अँड सम आर व्हेरी टायनी ॲनिमल्स. लार्ज म्हणजे काय? खूप मोठे ॲनिमल्स, जसं की एलिफंट, त्याच्यानंतर जिराफ, झेब्रा, हॉर्स. दीज आर द बिग ॲनिमल्स. अँड सम आर द व्हेरी टायनी ॲनिमल्स, म्हणजे खूप छोटे ते. जसं की स्पॅरो, पॅरट, हे सगळे ॲनिमल्स असे म्हणजेच बर्ड्स म्हणतो आपण त्यांना. उडणारे जे असतात त्यांना बर्ड्स म्हणतो. फिश, फ्रॉग हे कसे आहेत? व्हेरी टायनी, म्हणजे खूप छोटे. टायनी म्हणजे स्मॉल. टायनी मीन्स स्मॉल. आणि वेगवेगळ्या ॲनिमल्सचा कलर कसा आहे? डिफरंट आहे. लास्ट लेसन मध्ये काय पाहिलं आपण? त्याचे युजेस पण डिफरंट आहेत, है ना. वेगवेगळ्या ॲनिमलचे युजेस डिफरंट आहेत. आणि काही ॲनिमल्स काय देतात? सॉरी, डिफरन्स पाहिला होता. लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग म्हणजे काय आणि नॉन लिव्हिंग म्हणजे काय सांगा मला. लिव्हिंग ॲनिमल्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, त्याच्यामधला डिफरन्स काय आहे? म्हणजे श्वास घेणारे. अजून श्वास घेतात. लिव्हिंग थिंग्स श्वास घेतात. अजून नॉन लिव्हिंग म्हणजे नाही श्वास घेणारे. नाही श्वास नाही चालत नाही. एक एक जण सांगा. श्वास घेतात, ते ग्रो होतात, ते खातात पितात, है ना. फूड खातात, वॉटर ड्रिंक करतात ते. त्याच्यानंतर ते आपल्या पिल्लांना जन्म देतात. आपल्यासारखाच छोटासा पिल्लू, म्हणजे आपल्यासारखाच एक जीव तयार करतात ते. मे बी ते अंडे हॅच ले करतात, किंवा मग काय करतात ते
मम्मीच्या टमी मधून तो बेबी येतो किंवा काही अंडे देतात. दे ले एग्स और बेबी कम्स आउट फ्रॉम मम्माज स्टमक, है ना. म्हणजेच अॅनिमलच्या स्टमक मधून बेबी येतो. पिल्लांना भरवतात, इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ते स्वतः करतात. तसं नॉन लिव्हिंग थिंग्स ज्या असतात त्या काहीच मूव्ह होऊ शकत नाहीत, म्हणजे हलवू शकत नाहीत, ग्रो होत नाहीत, म्हणजे त्या मोठ्या होत नाहीत. दे कॅन नॉट टेक फूड अँड वॉटर, म्हणजे ते अन्न खात नाहीत किंवा पाणी पित नाहीत. आणि दे कॅन नॉट गिव्ह बर्थ, म्हणजे ते आपल्यासारखा जीव, म्हणजे ते बर्थ देऊ शकत नाहीत, कुणाला जन्म देऊ शकत नाहीत. त्यांना बोलतात नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि लिव्हिंग थिंग्स कोणत्या कोणत्या आहेत? विचार द लिव्हिंग थिंग्स. विचार लिव्हिंग थिंग्स. Animals, plants, करेक्ट. animals, birds, human करेक्ट. beings, करेक्ट. human व्हेरी गुड. beings, brother, sister, आणि birds. हा, ब्रदर सिस्टर हे सगळे ह्युमन बिंग्स म्हणतो आपण. ह्युमन बिंग्स मध्ये कोण येतात? आपण जी सगळी माणसं आहेत ती येतात सगळी. त्याच्यामध्ये आंटी, अंकल, ब्रदर, सिस्टर सगळे आले. मम्मी, पप्पा, सगळे सगळे आपले नेबर्स, म्हणजे आपले शेजारी राहणारे, आपल्याला जे बाहेर जे लोक दिसतात ते सगळे काय आहेत? ह्युमन बिंग्स. Trees, trees, ह्युमन trees. स्ट्रॉंग आहे बाकीच्या अॅनिमल पेक्षा. ह्युमन बिंगचा जो ब्रेन आहे तो खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याला ह्युमनला बोलता पण येतं. पण ह्युमन सुद्धा एक अॅनिमल आहे. ओके, तर ह्युमन्स, अॅनिमल्स अँड प्लांट्स दे आर कॉल्ड लिव्हिंग थिंग्स. आणि त्यांना सोडून बाकीचे सगळे ज्या थिंग्स दिसतात आपल्याला, रिव्हर, स्टोन, माउंटन, बिल्डिंग, घरामधल्या सगळ्या वस्तू, कबर्ड, हे सगळे काय आहेत? टेलिव्हिजन बोलतो, पण तो स्वतः बोलतो का? ते एक मशीन आहे, त्याच्यामध्ये जीव नाहीये, म्हणजेच तो काय निर्जीव आहे, म्हणजेच नॉन लिव्हिंग आहे. सजीव आणि निर्जीव. सजीव म्हणजे लिव्हिंग थिंग्स, निर्जीव म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स. तर तुम्ही म्हणाल टीव्ही, रेडिओ हे त्यांच्यामधून आवाज येतो, म्हणजे ते लिव्हिंग थिंग्स आहेत का? कोण Living सांगेल? thing. टीव्ही लिव्हिंग लिव्हिंग थिंग आहे टीव्ही? No लिव्हिंग आहे का teacher, नॉन not लिव्हिंग आहे? living thing आहे. नॉन लिव्हिंग थिंग आहे. हा, तो स्वतःच्या स्वतः चालत नाही. आपण जेव्हा स्विच ऑन करतो टीव्हीचं, ह्युमन बिंग्सनी टीव्ही बनवलेला आहे ना, माणसांनी टीव्ही बनवलेला, त्याच्यामध्ये मशीन्स बनवले. टीव्ही एक मशीन आहे. ते मशीन कोणी बनवलंय? आपण बनवलंय, माणसाने बनवलंय, इंजिनियरने बनवलंय. आणि मग त्याच्यामुळे आपण जेव्हा स्विच ऑन करतो तेव्हाच तो टीव्ही चालू होतो, तेव्हा तो बोलतो. तो स्वतःच्या स्वतः इकडे तिकडे हिंडतो का? तो खातो का? जेवण करतो का? नाही. त्यामुळे टीव्ही लिव्हिंग थिंग नाहीये. ओके, तर इथे काय अॅनिमल्स दिसत आहेत? त्याच्यानंतर खाली अजून काही अॅनिमल्स दिसतात. त्याच्यामध्ये इगल. इगल जो असतो तो काय करतो? काय खातो बरं इगल? इगलला काय म्हणतात मराठीमध्ये? गरुड पक्षी म्हणतात ना? गरुड. गरुड. तर तो गरुड जो असतो तो स्नेक्सला खातो, है ना? किंवा दुसरे बर्ड्स किंवा अॅनिमल्स दिसत असतील त्यांना खाली वरून उडताना, जर जमिनीवर त्यांना मेलेले अॅनिमल्स वगैरे दिसले, स्नेक दिसले, तर तो खाऊन टाकतो. त्याच्यानंतर काऊ वॉक्स. पण खातो. करेक्ट. काऊ वॉक्स ऑन द ग्राउंड. काऊ काय करते? जमिनीवर चालते. इगल आकाशामध्ये उडतो. फिश स्विम इन द वॉटर. आणि मासा जो आहे तो पाण्यामध्ये स्विम करतो, म्हणजे पोहतो.
वी आर डिफरंट कलर्स. वी आर ऑफ डिफरंट कलर्स म्हणजे हे अॅनिमल्सला बघा, प्रत्येक अॅनिमलचा कलर डिफरंट दिसतोय आपल्याला. पॅरटचे वेगवेगळे म्हणजे ग्रीन कलरचा असतो, क्रोचा वेगळा कलर आहे, पिजन, स्पॅरो, प्रत्येकाला एक पर्टिक्युलर कलर दिलेला आहे. हॉर्स, हॉर्स पण 2-3 कलरचे असतात. काही व्हाईट हॉर्स असतात, ब्राऊन हॉर्स, ब्लॅक हॉर्सेस असतात. त्याच्यानंतर बफेलो, काही बफेलोज असतात त्याच्यावरती पॅच असतात, ब्लॅक अँड व्हाईट असतात. काही फक्त व्हाईट ग्रे कलरचे असतात, काही ब्लॅक कलरचे असतात. मोरामध्ये तर बघा, हा पिकॉक जो दिसतोय त्याच्यामध्ये तर किती सगळे कलर्स असतात है ना. खूप सारे कलर्स. डक जे असतात, डक्सचे वेगळे वेगळे कलर असतात. द इग्रेट इज व्हाईट. तो इग्रेट जो दिसतोय, बगळा जो दिसतोय, तो काय आहे, व्हाईट कलरचा आहे. बफेलो ब्लॅक कलरची. आणि बट द पिकॉक हॅज अ मॅनी डिफरंट कलर्स. पिकॉकला खूप सगळे कलर्स आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत पिकॉकच्या अंगावरती. त्याच्या पिसाऱ्यामध्ये मल्टी कलर असतात. खूप वेगवेगळ्या कलरला काय बोलतात, मल्टी कलर म्हणजे वेगवेगळे कलर. वी मे बी बिग और वी मे बी स्मॉल. म्हणजे हे जे अॅनिमल्स दिसत आहेत आपल्याला, हॉर्स अँड बुलक आर लार्ज इन साईज. घोडा दिसतोय किंवा बुलक म्हणजे काय, बुलक म्हणजे काय, बुल म्हणजे काय असतं, कोणता अॅनिमल असतो. काऊ. नाही, काऊ म्हणजे काय असते. बफेलो. बफेलो. नो, बफेलो म्हणजे म्हैस असते. बफेलो इज द म्हैस. ऑक्स. 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 ऑक्स, करेक्ट. ऑक्स म्हणजेच बैल. बैलालाच बुलक म्हणतात. बैल आणि म्हैस आहे ना. तर त्याच्यामधला जो बैल असतो, म्हणजे जो शेतामध्ये यूज होतो बैलाचा. बैल कसा आहे, शक्तिशाली प्राणी आहे ना. खूप त्याच्यामध्ये एनर्जी असते खूप. त्याच्यामुळे तो काय करतो, शेतीतली खूप अवघड अवघड कामं सुद्धा इझिली करतो. शेत नांगरतो किंवा ओझे वाहून नेतो. त्याला काय बोलतात, बैल म्हणजेच बुलक. तो बिग अॅनिमल आहे. हॉर्स, बुलक हे सगळे बिग अॅनिमल्स आहेत. त्यामुळे त्याचा वापर दे कॅरी लोड्स म्हणजे ते काय करतात, मोठे मोठे ओझे सुद्धा वाहून नेऊ शकतात. आपण घोड्यावरती बसून एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकतो. म्हणजेच कारण की तो खूप एनर्जेटिक आहे, खूप त्याच्यामध्ये शक्ती आहे, ताकद आहे त्याच्यामध्ये, पॉवर जास्त आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बिग अॅनिमल्स असल्यामुळे आपण त्याचा यूज करतो. द गोट अँड द डॉग आर मीडियम साईज. मीडियम म्हणजे काय, मध्यम आकाराचे. बकरी असेल किंवा कुत्रा असेल. अजून कोणते कोणते मध्यम आकाराचे प्राणी, शिप असेल. शिप सुद्धा मीडियम साईजची आहे. म्हणजे नॉट बिग नॉट स्मॉल. मीडियम म्हणजे बिग पण नाही आणि स्मॉल पण नाही. त्याच्यामधली जी साईज असते त्याला बोलतात मीडियम साईज. तर मीडियम साईजचे अॅनिमल्स कोणते आहेत, बकरी असेल, डॉग असेल, त्याच्यानंतर कॅट, त्याच्यानंतर शिप असेल. हे सगळे काय आहेत, मीडियम साईज अॅनिमल्स. त्याच्यानंतर थर्ड असतात ते स्मॉल साईज. स्मॉल साईज अॅनिमल्स म्हणजे की हे इन्सेक्ट दिसत आहेत, कॉकरोच, अँट, अर्थवर्म. अर्थवर्म म्हणजे काय, तर गांडूळ असतं ना, त्याला बोलतात अर्थवर्म. त्याच्यानंतर कॅटरपिलर. कॅटरपिलर आळी जे असते. त्याच्यानंतर आपल्या ग्रेन्स मध्ये म्हणजे आपल्या धान्यामध्ये ज्या आळ्या किडे होतात, त्याची साईज बघा किती छोटीशी असते. तांदळामध्ये किडे झालेले पाहिलेत का तुम्ही, गव्हामध्ये, तांदळामध्ये. येस. हा, तर ते किड्यांची साईज बघा किती टायनी असते, म्हणजेच काय, खूप स्मॉल असते. तर असे पण अॅनिमल्स आहेत की ते खूप स्मॉल असतात. आणि असे पण काही अॅनिमल्स आहेत की ते आपल्या डोळ्यांना दिसत पण नाही. त्यांना बोलतात बॅक्टेरिया. आणि त्या बॅक्टेरियामुळे आपण आजारी पडतो. म्हणजे त्या हवेमध्ये बॅक्टेरिया असतात किंवा अन्न उघडं राहिलं है ना, अन्न झाकून नाही ठेवलं आपण, उघडं अन्न खाल्लं, तर त्याच्यावरती बॅक्टेरिया बसलेले असतात आणि ते आपण जेव्हा खातो तेव्हा आपण आजारी पडतो. म्हणजेच
इतके काय काय इतके टायनी अॅनिमल्स आहेत की ते आपल्याला दिसत पण नाहीत. आणि हे अँट असतील, कॉक्रोच असतील, हे सगळे काय व्हेरी स्मॉल अॅनिमल्स. Which animals run very fast and which animals move very slowly? कोणते अॅनिमल्स खूप फास्ट धावतात? चीता. करेक्ट करेक्ट. हॉर्स. अजून चीता, हॉर्स, डिअर, टायगर, टायगर, डिअर, लायन, हे सगळे जे अॅनिमल्स आहेत ना खूप व्हेरी फास्ट रन करतात, खूप फास्ट धावतात ते. त्यांना जर शिकार पकडायची असते है ना, त्यांना शिकार करायची असते दुसऱ्या अॅनिमलची, म्हणून ते दुसरा अॅनिमल पळायच्या आत, फॉक्स वगैरे हे खूप फास्ट धावतात. तो पळून जाण्याच्या आत ते त्याला पकडतात. त्याच्यानंतर स्लोली कोणते अॅनिमल्स मूव्ह होतात? टॉर्टॉइज. व्हेरी गुड. अजून एलिफंट. करेक्ट करेक्ट. कारण तो खूप वेट खूप जास्त आहे ना, एलिफंटचं वेट खूप जास्त आहे, खूप मोठा अॅनिमल आहे तो, आणि त्याचं वजन सुद्धा खूप जास्त आहे, म्हणून तो खूप स्लो चालतो. हे एलिफंट जो आहे तो खूप हळूहळू चालतो. मीन्स अॅनिमल्स दॅट मूव्ह व्हेरी स्लोली. टॉर्टॉइज अँड एलिफंट. अजून कुठले आठवत आहेत का? कुठले अॅनिमल्स अजून खूप स्लोली चालतात? हा, जिराफ सुद्धा धावत नाही जास्त, स्लोलीच चालतो तो सुद्धा. बफेलो, रायनो, हिपो, डॉग खूप हळूहळू चालतात है ना, दे मूव्ह व्हेरी स्लोली. बफेलो तर खूपच हळू चालते. आणि डॉगचा यूज काय असतो तर पोलीस मॅन काय करतात, डॉगचा यूज करतात चोरांना पकडण्यासाठी, कारण डॉग चोरांच्या मागे सुद्धा खूप जोरात धावतात. स्लोला नाही. वी मूव्ह इन डिफरंट वेज, म्हणजे आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे चालतो. तर स्क्विरल इज द स्मॉल अॅनिमल. स्क्विरल जे असते, खारुताई, खार जी असते ती काय करते, खूप स्मॉल अॅनिमल येते, आणि ती काय इट इज निम्बल, म्हणजे ती हॉप करते है ना, खूप जोरात, म्हणजे उड्या मारत मारत सुळसुळ पण एकदम कशी धावते बघा ते, त्याला काय बोलतात, निम्बल असं बोलतात त्याला. इट क्लाइम्स अप ऑन ट्री व्हेरी क्विकली अँड स्विफ्टली रन्स अलॉंग इट्स ब्रांच, म्हणजे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती ती शिफ्ट होते, पटकन शिफ्ट होते. आणि झाडावरती सुद्धा पाय तर असतात, खारुताईला पाय असतात, त्यामुळे त्याला निम्बल बोलतात. ज्या अॅनिमलला पाय नसतात ना त्यांना काय बोलतात, आणि ते जमिनीला घासून असे चालतात, त्यांना काय बोलतात, जसं की साप. सापाचे पाय दिसतात का आपल्याला? नाही, म्हणजे त्याला काय बोलतात, सरपटणे बोलतात. हा, तर निम्बल म्हणजे भराभर ती झाडावरती चढते आणि एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती पटकन उडी घेते. द एलिफंट्स बॉडी इज बल्की. बल्की म्हणजे काय, खूप मोठी बॉडी असते एलिफंटची. बल्की मीन्स खूप अशी फुगलेली बॉडी असते, मोठी असते. इट्स लेग्स आर हेवी. त्यांचे लेग्स असतात, म्हणजे पाय जे असतात ते खूप हेवी असतात, जड असतात खूप. द एलिफंट कॅन नॉट रन ऍट एनी ग्रेट स्पीड. त्याच्यामुळे एलिफंट जो आहे तो पळू शकत नाही, तो फक्त हळूहळू चालू शकतो. द डिअर हॅज थिन लेग्स. डिअरचे लेग्स बघा आणि एलिफंटचे लेग्स बघा. एलिफंटचे लेग्स जे आहेत किती जाड जाड आहेत, हेवी आहेत ना, म्हणून तो अॅनिमल्सला पळता नाही येत. आणि डिअरचे लेग्स बघा, डिअरचे लेग्स कसे थिन आहेत एकदम है ना, म्हणून काय होतं, डिअर जो आहे तो फास्ट धावू शकतो. ह्युमन्स मध्ये सुद्धा जाड जर असेल, एखादा माणसाचं वेट जास्त असेल, तो माणूस जाड असेल, तर तो बघा फास्ट नाही चालू शकत किंवा पळू नाही शकत.
त्याला वेळ लागतो कारण की त्याचं वजन जास्त असतं. पण त्याच्याच अपोजिट जर तुमच्यासारखी छोटी मुलं असतील, स्लिम असतील एकदम, म्हणजे कसे असतील, तुम्ही कसे फास्ट धावता है ना, खूप ऍक्टिव्ह असतात, किंवा एखादा बारीक व्यक्ती असेल, स्लिम व्यक्ती असेल, तर तो जाड माणसापेक्षा फास्ट धावू शकतो. A frog's hind legs are long, so it can easily hop, jump and leap. तर फ्रॉग जो आहे, फ्रॉग कसा आहे बघा, त्याचे लेग्स कसे असतात, लॉंग असतात. फ्रॉगचे लेग्स बघा, फ्रॉगचे लेग्स कसे आहेत, थोडेसे लांब आहेत. त्यामुळे तो काय करतो, धावू पण शकतो, म्हणजे फ्रॉग जो आहे तो हॉप पण करू शकतो, उड्या पण मारू शकतो, एक लांब उडी पण घेऊ शकतो, म्हणजे जम्प पण करू शकतो, आणि लिप पण करू शकतो. म्हणजे एखाद्या झाडावरती चढायचं असेल त्याला, तर तो एखाद्या दगडावरती चढायचं असेल तर तो चढू पण शकतो. फ्रॉग 3 प्रकारे मूव्ह होतात बघा, हॉप, जम्प अँड लिप. समजतंय सगळ्यांना? अंडरस्टूड? चल. Yes, teacher. समजलं का? Yes, teacher. ओके, कोण रीड करेल? एक नेक्स्ट पार्ट, एक पॅराग्राफ रीड करायचं आपल्याला. अनुष्का. तनिष्का रीड करणार आहे. अजून कोण आहे क्लासमध्ये? टीचर आम्हाला मराठीमध्ये आम्ही मराठीमध्ये करू. हो चालेल ना, मराठीमध्ये करा. समजते का? मराठी मीडियम स्टुडंट्सला समजतंय का? Yes. कारण मी प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला मराठीतून समजावून सांगते. ओके, करायचंय तुम्हाला. इथे दिसते ना बघ ना, ते रीड करायचंय. यू रीड करायचं. जे देवांग. ओके, देवांग रीड कर. थर्डचा आहे ना देवांग? फोर्थचा आहे ना? नाही टीचर. जिज्ञासा. देवांग थर्डचा आहे ना? थर्ड. ओके. हा, कर देवांग. PLOPLE people LOVE Huh? to keep animals. हम्म. DOG dog. GUARDS हा, गार्ड्स. guards. OURI आवर. our असं OUR DOG असं नाही बोलायचंय. मनातल्या मनात तो शब्द बनवायचा आणि मग बोलायचा. house. People live like to keep secrets. हम्म. Cats. हम्म. Cast. हम्म. CW2 हम्म. COW. तसं नाही बोलायचं. COWS. काऊज. मनात वर्ड बनवून घ्यायचा आहे. बफेलोज. Buffalo and GOATS goats. हम्म. Give you milk. So गिव्ह अस मिल्क. yours milk. So सम पीपल कीप हेन्स. some people keep ओके. many. स्वराज. स्वराज वाचणार का? स्वराज आहे का? एक मिनिट. We get. We get
ओके. घरी रीडिंगची Sir. प्रॅक्टिस करायची आहे मुलांनो. असं नाही चालणार. तुम्ही अभ्यास कसा करणार रीडिंग नाही आलं तुम्हाला तर? थर्डला गेले तुम्ही आता. छोटे छोटे वर्ड्स तरी यायला पाहिजेत रीडिंग करायला. जिज्ञासा रीड कर नेक्स्ट पार्ट. We get meat, milk, and eggs from animals. करेक्ट. Bullocks help with farm work. Hitched. To a carriage. Cart. Car. Them can drive. Heavy burdens. To horse and donkeys are used to Okay, okay. One. So they keep count. Name some other animals that are useful for us. म्हणजे आपण कीप करतो म्हणजे काय करतो? तर आपण अॅनिमल्सला काय ठेवतो? आपल्या घरामध्ये का ठेवतो अॅनिमल्स आपण? तर का पाळतो? म्हणजे ठेवतो म्हणजे काय? पाळतो. आपण काय करतो? अॅनिमल्स पाळतो है ना. काऊ, बफेलो, डॉग्स पाळतो, त्याच्यानंतर गोट, हे सगळे अॅनिमल्स आपण पाळतो. तर ते कशासाठी पाळतो? कशासाठी पाळतो आपण अॅनिमल्स? घराचं पालन करण्यासाठी. कशासाठी? घराचं पालन करण्यासाठी. घराचं पालन कोण करतं? कुत्रा. बफेलोवर ते कुत्रा करतो है ना. कुत्रा पाळतो आपण. डॉग पाळतो म्हणजे पेट अॅनिमल आहे. डॉग काय आहे? पेट अॅनिमल. पेट अॅनिमल मीन्स काय? तर जे आपण घरी ठेवू शकतो त्याला बोलतात पेट अॅनिमल्स. आणि दुसरे असतात वाईल्ड अॅनिमल्स. वाईल्ड अॅनिमल्सला आपण घरी नाही ठेवू शकत. ते जंगलामध्ये राहतात. कारण की ते आपल्याला त्रास देऊ शकतात. त्यामुळे आपण त्यांना घरात नाही ठेवू शकत. टायगर, लायन वगैरे असे अॅनिमल जे आहेत त्यांना आपण घरी ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. पण दुसरे जे काऊ, बफेलो हे जे अॅनिमल्स आहेत त्यांना आपण घरी ठेवू शकतो. म्हणजेच आपण त्यांना पाळू शकतो. कारण की काऊ आपल्याला दूध देते. काऊ, बफेलो हे जे आहेत ते आपल्याला दूध देतात. त्याच्यानंतर हॉर्स जो आहे तो ओझे वाहण्यासाठी उपयोगी पडतो. त्याच्यानंतर डॉग घराचं रक्षण करतो, प्रोटेक्ट करतो. आपल्या हाऊसला प्रोटेक्ट करतो थीव्स पासून. म्हणजे चोरांपासून प्रोटेक्शन देतो आपल्या घरांना. Why do we not like it if there are mice or bed bugs in our house? म्हणजे आपल्या घरात उंदीर किंवा कॉक्रोच होतात बघा. बेड बग्स म्हणजे काय? म्हणजे वाळवी लागते किंवा झुरळ होतात घरामध्ये, माशा येतात. ते आपल्याला का नाही आवडत? कारण की ते हार्मफुल आहेत. ते अॅनिमल्स आपल्याला त्रास देतात. उंदीर काय करतो? उंदीर आपल्याला काही देत तर नाही, पण आपल्या घरातलं सगळे कपडे कुरतडून टाकतो किंवा मग धान्य खातो सगळं है ना. धान्याची पोती ठेवली असतील तर त्याला कुरतडतो. म्हणजेच काय, तो खूप आपल्याला त्रास देतो. हार्मफुल अॅनिमल आहे ते. हार्मफुल अॅनिमल आपण नाही ठेवत. त्याचप्रमाणे झुरळ वगैरे काय करतात? आपल्या अन्नामध्ये पडतात. मग त्याच्यामुळे काय होतं? आपण आजारी पडू शकतो.
बेड बग्स वगैरे जे असतात म्हणजे मॉस्किटो, मच्छर किंवा काय म्हणतो डास वगैरे, त्याच्यामुळे काय होतं आपण आजारी पडू शकतो. म्हणून असे अॅनिमल्स आपल्याला आवडत नाहीत. आपण कोणते अॅनिमल यूज करतो? काऊ, बफेलो, त्याच्यानंतर बुलक, डॉग, हे अॅनिमल आपल्याला त्रास नाही देत, उलट ते आपल्या उपयोगी पडतात, म्हणजे आपली हेल्प करतात, म्हणून आपण त्यांना घरात ठेवतो. पीपल लव्ह टू कीप अॅनिमल्स. द डॉग गार्ड्स अवर हाऊस. म्हणजे डॉग काय करतो? आपल्या घराचं रक्षण करतो. पीपल लाईक टू कीप कॅट्स टू. कॅट सुद्धा आवडतात बघा. कॅट काय आपल्याला देत नाहीत, पण कॅट काय करतात माहितीये का? कॅट काय करतात? जे घरातले इन्सेक्ट असतात, पाली वगैरे, त्यांना खाऊन टाकतात बघा. अशा प्रकारे आपल्याला कॅटचा यूज होतो, म्हणजे जास्त पाली होत नाहीत घरामध्ये. आणि कॅट सगळ्यांना आवडते सुद्धा पाळायला. काय झालं? कॅट उंदराला पण खाते. उंदीर खाते, पाली खाते कॅट, आणि त्याच्यामुळे आपल्या घराचं प्रोटेक्शन होतं. काऊ, बफेलोज अँड गोट्स गिव्स अस मिल्क. काऊ, बफेलो आणि गोट काय करतात? आपल्याला दूध देतात. गाई, म्हशी आणि शेळ्या आपल्याला दूध देतात. सम पीपल कीप हेन्स. काही लोक कोंबड्या सुद्धा पाळतात. कोंबड्या काय करतात? मीठ मिळतं आपल्याला. मीठ म्हणजे काय? मटण, है ना? तर मटण, दूध आणि अंडी मिळतात ह्याच्यापासून, अॅनिमल्स पासून. गोट वगैरे ते काय काय म्हणतो त्याला आपण? बोकड वगैरे म्हणतो ना आपण, त्याच्यापासून मीठ. शेळीपासून दूध मिळतं, कोंबड्यांपासून अंडी मिळतात. तर याच्यासाठी काहीतरी त्याचा फायदा आहे ह्युमन बिंग. पण ते अॅनिमल हेल्प विथ द फार्म वर्क. हिच टू कार्ट. They can draw heavy burdens too. ते आपल्याला गाडी जी असते त्याला ते ओढतात. त्याच्यानंतर दे कॅन ड्रॉ हेवी बर्डन. खूप ओझं असतं ते सुद्धा वाहून नेतात. बैलगाडीमध्ये बसून सुद्धा जाऊ शकतो आपण बैलांवरती. त्या बैल आपल्याला घेऊन जातात, म्हणजे ते ओझे सुद्धा वाहून नेतात. Horses and donkeys too are used to carry burden. इथे बघा डॉंकी दिसतोय. डॉंकी काय करतो? ओझी वाहून नेतो. We look after animals we keep, we feed them, we take care of them when they are ill. तर हे जे सगळे अॅनिमल्स आहेत जे आपण पाळतो त्यांचं काय करतो आपण? लुक आफ्टर करतो, म्हणजे त्यांची काळजी घेतो. वी फीड देम, त्यांना आपण खाऊ घालतो. वी टेक केअर ऑफ देम वेन दे आर इल. ते जेव्हा आजारी असतात, तुमच्या कुणाच्या घरी अॅनिमल असेल एखादा, तर आजारी असला तर तुम्ही त्याची काळजी घेता, त्याच्यानंतर त्याला खाऊ पिऊ घालता, है ना, त्याची काळजी घेता. द अॅनिमल्स वी कीप बिकम व्हेरी डिअर टू अस. ज्या ज्या अॅनिमल्सला आपण घरी ठेवतो ते आपल्यासाठी खूप आवडीचे बनतात, डिअर बनतात, म्हणजे आपण त्यांच्यावरती खूप प्रेम करतो. कुणाच्या घरी कुत्रा असेल, कुणाच्या घरी मांजर असेल, तर आपण त्यांचे खूप लाड करतो, खूप खूप प्रेम करतो. ते आपल्या घरी राहतात आपल्या सोबत. हळूहळू आपल्याला त्यांचा खूप लळा लागतो, म्हणून ते काय होतात? आपले डिअर वन्स होतात, है ना. डिअर म्हणजे काय? आपल्या आवडीचे. समजला का लेसन? Yes, teacher. Yes, teacher. ओके. स्क्रीन दिसली सगळ्यांना 4 ची? Yes. Yes. द इंटर रिलेशनशिप बिटवीन द लिव्हिंग थिंग्स. हे पाहिलं होतं का आपण? No, teacher. ओके, आपण आता न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग ज्या आहेत त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ते पाहायचं आपल्याला. परस्पर संबंध, लिव्हिंग थिंग्सचा परस्परांशी संबंध म्हणजेच काय? लिव्हिंग थिंग्स कोणत्या कोणत्या? प्लांट्स, अॅनिमल्स, ह्युमन बिंग्स.
ते एकमेकांना कसे उपयोगी पडतात ते आपल्याला पाहायचंय. जसं की आत्ताच आपण थर्डच्या लेसन मध्ये सुद्धा पाहिलं की अॅनिमलचा युज करतो आपण. अॅनिमलला सुद्धा आपली आवश्यकता असते है ना. अॅनिमल्सला सुद्धा राहायला मिळतं आपल्या घरी. आपण सुद्धा त्यांच्याकडून अंडी घेतो किंवा मग मीठसाठी उपयोग करतो. शेतातली कामं करून घेण्यासाठी अॅनिमलचा युज करतो. म्हणजेच काय, आपला एकमेकांशी काही ना काहीतरी संबंध आहे. तर तो संबंध काय आहे, इंटर रिलेशनशिप काय आहे ते आपल्याला बघायचंय. An age-old tree with the thick, strong trunk gives deep, dark shade from the scorching sun. स्कॉर्चिंग सन म्हणजे काय, खूप तीव्र सूर्य ऊन पडलेलं आहे बाहेर, है ना. बाहेर खूप कडक ऊन पडलंय. अशा वेळी तो जो एज ओल्ड ट्री आहे म्हणजे खूप जुना ट्री आहे, जो इथे दिसतोय वडाचं झाड दिसतंय. जुना जो ट्री असतो त्याचं बार्क हे ट्रंक जी असते म्हणजे त्याचा जो झाडाचा बुंदा असतो तो मोठा 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 होत जातो है ना. तो किती जाड दिसतोय ट्री बघा, कारण की तो खूप जुना आहे. गिव्स अस डीप डार्क शेड फ्रॉम द, तो काय स्कॉर्चिंग सन म्हणजे तो आपल्याला खूप सावली देतो, खूप घनदाट सावली देतो. लाईक अन ओल्ड मॅन्स बियर्ड विथ मॅनी स्ट्रँड्स. जसं की ओके, लाईक अन ओल्ड मॅन्स बियर्ड्स विथ मॅनी स्ट्रँड्स इट हॅज अ रोप्स फॉर स्विंगिंग फ्रॉम एव्हरी ब्रांच. आणि त्याच्यावरती बघा ओल्ड मॅनची बियर कशी असते म्हणजे दाढी असते ना. बियर म्हणजे काय, दाढी. तर म्हाताऱ्या माणसाची दाढी जशी असते अशी दाट, तसं दोऱ्या म्हणजे असं कोणतं झाड आहे सांगा बरं. झाड दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये. कोणतं झाड दिसतंय वडाचे स्टुडंट? झाड. वडाचे झाड, करेक्ट. वडाचे झाड. वडाच्या झाडाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? बनियान ट्री. ओके, बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड. BANAYAN, बनियान ट्री. बनियान म्हणजे वडाचं झाड. बनियान म्हणजे ते बनियान नाहीत जे कपडे असतात ते नाही हा. बनियान म्हणजे त्याचं नाव आहे वडाच्या झाडाचं. Plants in our surroundings are useful to us in different ways. The name of some plants are given below. आपल्या सराउंडिंग मध्ये म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये, आपल्या नेबरहुड मध्ये आपल्याला खूप प्रकारचे डिफरंट टाइप्सचे प्लांट्स दिसतात. द नेम ऑफ सम प्लांट्स आर गिवन बिलो. खाली काही प्लांटची नावं दिलेली आहेत. फॉर व्हॉट पर्पज डू वी यूज देअर लीव्ह. त्यांची पानं आपण कशासाठी यूज करतो? बिटल वाईन. बिटल वाईन म्हणजे काय, तर नागवेल. नागवेल म्हणजे जे पान खातो ना आपण, खायची पानं माहितीयेत का, किंवा पूजेसाठी उपयोगी येतात ती पानं बिटल वाईनची. एकतर खातो किंवा पूजेमध्ये कलश असतो ना आपला, पूजेतला कलश, त्याला आपण लावतो ती पानं. त्याला बोलतात बिटल वाईन किंवा नागवेल. ओके. फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणजे पळसाचं झाड. पळसाच्या झाडाचा काय यूज आहे? पळसाची पाने कशासाठी यूज होतात सांगा? पत्रावली. हा, करेक्ट. पत्रावळी बनवण्यासाठी पळसाची पाने यूज करतो. नागवेल जी आहे ती खाण्यासाठी यूज करतो. त्याच्यानंतर फेनुग्रीक म्हणजे मेथी. मेथी कशासाठी यूज करतो? फेनुग्रीक म्हणजे काय, मेथीचं झाड. मेथी माहितीये ना, मेथीची भाजी. तर मेथी जी आहे ती आपण खाण्यासाठी यूज करतो, भाजी बनवतो त्याची. वसाका म्हणजे आडुळसा. आडुळसा कशासाठी यूज करतो आपण? औषध म्हणून. खोकल्याचं औषध म्हणून आडुळशाचा यूज केला जातो बऱ्याच वेळा. सर्दी खोकला जेव्हा होतो
आडुळसा नावाचं मेडिकलमध्ये बॉटल पण मिळते बघा, त्याच्यावरती आडुळसा लिहिलेलं असतं. म्हणजेच ते आडुळसाच्या प्लांट पासून, त्याच्या लिव्स पासून ते औषध बनवलेलं असतं. म्हणजेच तो आपण आजारी पडल्यावर मेडिसिन म्हणून त्याचा यूज करतो आपण, औषध म्हणून. करी लीफ प्लांट. करी लीफ म्हणजे काय? कडीपत्ता. कडीपत्त्याचा यूज कशासाठी होतो? फोडणी देण्यासाठी. फोडणी देण्यासाठी यूज करतो. कडीपत्त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. ते आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो कडीपत्ता. त्याच्यामुळे आपण त्याची फोडणी देतो आणि भाज्यांना फ्लेवर पण खूप छान येतो त्याने. फ्लेवर म्हणजे काय? चव. भाज्यांची चव छान होते त्याने. वरणाला वगैरे आपण काय करतो? पोह्यांना कडीपत्त्याची फोडणी दिली की एक वेगळीच टेस्ट येते त्याला. टेस्टी बनवण्यासाठी, पदार्थ टेस्टी बनवण्यासाठी आपण कडीपत्त्याचा यूज करतो. द नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर मेट इन देअर एन्व्हायरमेंट. लिव्हिंग थिंग्सच्या ज्या पण काय गरजा आहेत, नीड्स आहेत, त्या आपल्या परिसरामधून पूर्ण होतात. बघा, हे जे सगळं मिळतंय आपल्याला, तो टेलर कपडे शिवतोय, त्याचं कापड कुठून मिळतं त्याला? शेतामधून जे कॉटन मिळतं, म्हणजे कापूस जो मिळतो. कापसाची फुलं आपण पाहिली ना लास्ट टाइम. फुलांना म्हणजे झाडाला कापूस येतो आणि त्या कापसाचे फॅक्टरीमध्ये असे कपडे बनतात, कापड बनतं. पहिले दोरा बनतो, मग त्या दोऱ्यापासून कापड बनतात आणि ते कापड शिवून आपण मग त्याचे कपडे बनवतो. त्याच्यानंतर जे प्लेट दिसते आपल्याला, प्लेटमध्ये काय आहे? अन्न ठेवलेलं आहे. तर ते फूड कुठून भेटतं आपल्याला? ते फूड जे आहे ते इन्व्हायरमेंट मधून, म्हणजे शेतातून भेटतं. म्हणजेच आपल्या इन्व्हायरमेंट मधून भेटतं. त्याच्यानंतर आहे घर. घर बांधण्यासाठी जे आपण रॉ मटेरियल माल मिळते, त्याच्यापासून आपण, म्हणजे हे सगळं आपल्याला एन्व्हायरमेंट मधून मिळतं. पिण्याचं पाणी दिसतंय, ड्रिंकिंग वॉटर, नदी नाले है ना, इकडून मिळतं. हे सगळं एन्व्हायरमेंट मधून मिळतं आपल्याला. There are differences in the needs of each kind of living things. For example, the water that mouse drinks in an entire day would not be enough for an elephant even at one time. हा, आपण काय पाहिलं की काही खूप छोटे अॅनिमल्स आहेत, जसं की माऊस, आणि खूप मोठा अॅनिमल आहे एलिफंट. तर माऊस दिवसभरात जेवढं पाणी पितो तेवढं एलिफंटला एक वेळेला सुद्धा पुरणार नाहीये, है ना. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. माऊसला जर दिवसभरात 1 ग्लास पाणी लागत असेल तर एलिफंटला 1 ग्लासामध्ये होईल का त्याचं काम? नो, नाही तिथं. एलिफंटला तर खूप बकेटच्या बकेट पाणी लागेल. 4-5 बकेट तरी पाणी पित असेल एलिफंट दिवसभरात. पण माऊस किती पेल? थोडंसं पाणी पेल, है ना, कारण की तो छोटा आहे. म्हणजेच प्रत्येकाची गरज वेगळी आहे. आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं एलिफंटला लागणार आहे का? नाही. आपण किती पिऊ शकतो? 8 ते 10 ग्लास पाणी पितो दिवसामधून. आणि एलिफंट किती पिऊ शकतो? 8 ते 10 बकेट सुद्धा पिऊ शकतो पाणी. म्हणजेच प्रत्येकाची गरज वेगळी आहे. थिंक अबाउट इट. बटरफ्लाईज फीड ऑन द नेक्टर ऑफ फ्लावर. बटरफ्लाय काय खातात? फ्लावरचा जो नेक्टर असतो, म्हणजे काय म्हणतो, मध म्हणतो ना आपण, फुलांमधला जो मध, फुलांमधला मध खातात बटरफ्लाय जे असतात त्या. कॅन अ फ्रॉग डू द सेम? फ्रॉग पण फुलांमधला मध खाईल का? नो, नाही खाणार. फ्रॉग नाही खाऊ शकत. फ्रॉगचं अन्न वेगळं आहे, तो पाण्यामधले किडे वगैरे खातो. अ शीप ईट द लिव्स ऑफ श्रब्स. श्रब म्हणजे मी सांगितलं होतं तुम्हाला, हर्ब, श्रब, क्लाइंबर, क्रीपर. तर श्रब्स म्हणजे काय असतं? छोटे हे असतात, छोटे छोटे झाडं असतात, झुडपं असतात. म्हणजे त्याची हाईट आपल्या पोटापर्यंत असते, असं समजा तुम्ही. म्हणजे की जसं गुलाबाची झाडं असतील, त्याच्यानंतर गवत तर हर्ब असतं. जी छोटी छोटी झाडं असतात, फुलांची झाडं, त्याला बोलतात श्रब. तर जी शीप आहे, म्हणजे मेंढी आहे, ती काय खाते? श्रब्स खाते. कॅन टायगर डू द सेम? टायगर पण श्रब्स खाईल का?
नो. नो. टायगर हो. काय खाईल? टायगर तर ॲनिमल्सला खातो. अ फिश कॅन ब्रीथ इन वॉटर. जो मासा आहे तो बघा, पाण्यामधला जो ऑक्सिजन असतो ना, त्याच्यामध्ये ब्रीदिंग करतो मासा जो आहे. पण आपण काय करतो, बाकीचे अॅनिमल्स काय करतात, हवेमध्ये जो ऑक्सिजन मिळतो त्याच्यामुळे ब्रीदिंग करतो, है ना. म्हणजेच जो फिश जो करतोय ते काम आपण करू शकतो का? नाही करू शकत. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या वेगळ्या आहेत. एव्हरीबडी हॅज अ डिफरंट नीड्स. बट कॅन अ पिजन डू दॅट? पिजन पाण्यामध्ये श्वास घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. बुलरशेस ग्रो इन वॉटर. कॅन द लेमन ट्री डू सो? बुलरशेस म्हणजे एक पाण्यात येणारं झाड आहे. ते कशामध्ये पाण्यामध्ये ग्रो होतं, पाण्यामध्ये मोठं होतं. तर तसंच लिंबाचं झाड येईल का पाण्यामध्ये? नो. नाही, लिंबाचं झाड जमिनीवरच येईल. बुलरशेसला काय म्हणतात मराठीमध्ये? मराठी मीडियम स्टुडंट तुमच्याकडे बुक आहेत ना? यस. बुलरशेसला काय म्हटलंय सांगा बरं? त्या बॉक्स मध्ये आहे ना, पाण्यामध्ये कोणती वनस्पती वाढते? वाचून सांगा मला. मराठी बुक आहेत की नाही तुमच्याकडे? येस मॅम. बुक्स काढलेत सगळ्यांनी? If fish live in the water, will they be able to live on land? फिश जे आहेत ते कुठे राहतात? असं ते पाण्यामध्येच राहतात, पाण्यामध्ये जिवंत राहू शकतात. फिश. एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचा आहे. 2 बॉक्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे बघा 1 आणि 2 2 बॉक्स घ्यायचे, म्हणजे कुंडी घ्यायची, थोडक्यात 2 भांडी घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला माती भरायची. 3 भाग माती भरायची. 3/4 भाग माती भरायची. म्हणजे पूर्ण भांड पण भरायचं नाहीये आणि अर्ध पण नाही भरायचं, अर्ध्याच्या वरती भरायचंय. आणि त्याच्यामध्ये माती टाकायची आपल्याला, ओली माती टाकायची. आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 सीड टाकायचे, मटकीचे 2 दाणे टाकायचे बॉक्समध्ये. दोन्ही बॉक्समध्ये 2-2 मटकीचे दाणे टाकायचे. ओके. आणि त्याला रोज आपल्याला पाणी द्यायचंय. रोज किती पाणी द्यायचंय? 4 स्पून. आणि असं किती दिवस करायचं आपल्याला? 6 दिवस आपल्याला रोज 4-4 चमचे पाणी द्यायचंय झाडांना. व्हॉट विल यू सी? ओके ओके. आपल्याला काय करायचंय? 2 बॉक्स मध्ये काय करायचं? एका झाडाला आपल्याला 4 चमचे पाणी द्यायचंय दिवसातून एकदाच. पण दुसरं जे झाड आहे त्याला दिवसातून आपल्याला किती वेळा पाणी द्यायचंय? 4 वेळा पाणी द्यायचंय. असं 4-4 चमचे पाणी आपल्याला 4 वेळा द्यायचंय दिवसातून. एका झाडाला एकदा द्यायचंय आणि एका झाडाला दिवसातून 4 वेळा पाणी घालायचंय. तर काय होणार आहे बघा? व्हॉट विल यू सी? द प्लांट इन द बॉक्स 1 ग्रोविंग वेल, बट द प्लांट इन द बॉक्स 2 हॅव बिगन टू रॉट. म्हणजे काय होईल? थोडंसं जेव्हा पाणी देतो तेव्हा आपण हे झाड जे आहे ते खूप चांगलं वाढेल. पण जे दुसरं झाड आहे ते मरून जाईल. जास्त पाणी देतोय आपण त्याला, 4 वेळा देतोय म्हणून ते काय होईल? ते जे प्लांट आहे ते मरून जाणार आहे. का बरं असं होतं? असं का होतंय की प्लांट मरून गेलं टीचर, जास्त? हा, ते आहे ना, ते झाड उन्हात सुकतात म्हणून. हा, ते सडतात. ते झाडं पाण्यामध्ये जास्त पाणी दिलं की झाड जे आहे ते सडून जात आहे. आणि कमी पाणी देतो आपण तेव्हा थोडीशी माती भिजण्यापुरतं जेव्हा पाणी घालतो तेव्हा ते छानपैकी ग्रो होतंय झाड.
आणि खूप जर पाणी पाणी केलं मातीमध्ये, कुंडीमध्ये खूप जर पाणी टाकलं प्रमाणापेक्षा जास्त, तर ते झाड वाढू शकत नाही त्याच्यामध्ये, ते काही दिवसांनी मरून जातं. तर असं का बरं होतं? तर प्लांट्स दॅट आर नॉट aquatic प्लांट्स कॅन नॉट ग्रो इन मार्शी एरियाज. म्हणजे पाण्यात जे राहणारे प्लांट्स असतात, पाण्यात वाढणारे, ते जास्त पाणी दिलं तरी जगू शकतात. पण हे जे मातीमध्ये जे जमिनीवरती वाढणारे जे प्लांट्स आहेत, त्यांना जर जास्त हे दिलं, जास्त पाणी दिलं आपण, तर ते चिखल चिखल करून ठेवला कुंडीमध्ये. मार्शी म्हणजे काय? मार्शी एरिया म्हणजे काय? चिखल, खूप जास्त चिखल. तर अशा ह्याच्यात जर ते प्लांट ग्रो केलं तर त्याचं मुळं जी असतात, त्याचे रूट्स जे असतात ते सडून जातात. म्हणून ते रॉट होतात, म्हणजे ते सुकून जातात. Any type of living thing will be found only where all its need are fulfilled. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे लिव्हिंग थिंग आहे ते कधी जगू शकतं, तर त्याच्या सगळ्या गरजा जर भागत असतील, सगळ्या गरजा पूर्ण होत असतील, अर्थवरती, पृथ्वीवरती त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होत असतील, तरच ते लिव्हिंग थिंग जे आहे, म्हणजे ह्युमन बिंग असो, प्लांट असो, ऍनिमल असो, त्याच्या सगळ्या गरजा भागत असतील तरच तो जगू शकतो, नाहीतर तो मरून जातो. ओके, 4th स्टँडर्ड स्टुडंट, मला रीड करून दाखवायचंय. कोण वाचेल? आराध्या. आद्य. तनिष्काने वाचलं होतं मागच्या वेळेस, आराध्यानी नाही वाचलंय अजून, है ना आराध्या? तू रीडिंग केलंयस का लास्ट Yes. टाइम? पण नाही वाचलं. ओके, आज आराध्या करेल. आराध्या आज करेल. व्हॉट हॅपन? काय झालं? येस टीचर. हा, रीड कर. टीचर स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन नाही दिसत आहे? टीचर आता दिसतंय. कुणी सांगितलं नाही मला, कुणी सांगितलं नाही मला स्क्रीन नाही दिसत आहे. इतक्या वेळा नाही सांगितलं मला. स्क्रीन टीचर तर ऑन होती, माहिती नाही, नेटवर्क इश्यू असेल. हा, आता ले. दिसतीये? येस टीचर. Let's take the example of the tiger. A tiger has stripes. A tiger lives in wait for its prey among tall grass. Its prey cannot see it in the grass because of the stripes. There are animals like the deer, the nilgai. एक मिनिट, कोणी आलं होतं का आता क्लासमध्ये? हा, नीलगाई. 1 मिनिट. And हम्म. the bison in grasslands. When the tiger is hungry, it can feed on them. For a tiger, there also needs to be a water hole nearby which never dries up even in the summer. There must also be dense vegetation, tall grasses, or caves in hills or mountains in the area so that the tiger can find shelter. A tiger inhabits an area where all these things are available. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा सगळ्यांनी कसं रीडिंग केलंय, छान.
3rd स्टँडर्ड स्टुडंट्स आणि 4th पण रोज रीडिंगची प्रॅक्टिस करायची आहे, त्याशिवाय रीडिंग जमणार नाहीये. रोजच्या रोज रीडिंगची प्रॅक्टिस करावी लागते, तरच रीडिंग येतं, नाहीतर मग तुम्हाला काहीच समजणार नाही. एक्झामच्या वेळेला तुम्हाला लेसन रीड करावे लागतील. जर तुम्ही रीडिंग नाही केलं तर तुम्हाला लेसनच समजणार नाहीये. मग तुम्ही जर लेसन नाही समजला, लिहिणार काय? रीडिंग नाही आलं तर लिहिणार काय तुम्ही? आणि नेक्स्ट इयर तर 5th ला जाल तुम्ही. 5th मध्ये तर अजून मोठे मोठे लेसन होत जातात. सगळ्यांनी रीडिंग करायचंय रोज. लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ टायगर. टायगर हॅज स्ट्रिप्स. स्ट्रिप्स असतात है ना टायगर वरती. का बरं स्ट्रिप्स असतात? अ टायगर लाईज इन अ वेट फॉर इट्स प्रे अमॉंग द टॉल ग्रासेस. इट्स प्रे कॅनॉट सी इट in the grass because of the strips. There are animals like deer, nilgai and the bison in grasslands. When the tiger is hungry, it can feed on them. For a tiger, there also needs to be a water hole nearby which never dries up even in the summer. तर टायगर कुठे राहतो बघा, जिथे पाणी असतं ना तिथे तो राहतो. म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा त्याला पाण्याची कमी होणार नाही अशा ठिकाणी तर राहतो. आणि अजून कुठे राहतो? तर जिथे डेन्स व्हेजिटेशन आहे, टॉल ग्रास आहेत आणि केव्ज इन द हिल्स म्हणजे गुहा आहे, टेकड्यांमध्ये गुहा बनलेली आहे किंवा माउंटन असतात, डोंगर असतात, त्याच्यामध्ये गुहा बनलेली आहे. अशा ठिकाणी टायगर राहतो. आणि तो जवळ काय बघतो की आपल्या जवळ ग्रास आहे का, म्हणजे गवत आहे का, त्याच्याने आणि पिण्यासाठी मध्ये उभा असतो. तो टायगर जेव्हा ग्रास मध्ये उभा असतो तेव्हा त्याला म्हणजे तो त्याची जी शिकार असते, हरणं वगैरे असतात, त्यांना तो दिसत नाही, तो लपून बसतो. त्याच्यासाठी त्याच्या अंगावरती स्ट्रिप्स बनलेले असतात. देअर मस्ट बी ऑल्सो डेन्स ओके ते झालं. अ टायगर इनहॅबिट्स अन एरिया व्हेअर ऑल दीज थिंग्स आर अवेलेबल. म्हणजे टायगर कुठे राहतो? जिथं सगळं अवेलेबल आहे त्याच्यासाठी. म्हणजे गुहा आहे, पिण्यासाठी पाणी आहे आणि खूप सगळे अॅनिमल भेटेल त्याला, अशा ठिकाणी तो राहतो. ओके. व्हेअर डज द टायगर लिव्ह? कुठे त्याचे पिक्चर्स दिलेत बघा. कुठे राहतो टायगर? लिव्स इन केव्स, नियर द वॉटर अँड नियर द ग्रासलँड्स, है ना, नियर द डेन्स व्हेजिटेशन अँड टॉल ग्रासेस, हिल्स ऑर केव्स इन द हिल्स ऑर माउंटन एरियाज. अशा ठिकाणी तो लायन राहतो. फ्रॉम व्हेअर डू वी गेट सिल्क? सिल्क कुठून मिळतं आपल्याला? सिल्क म्हणजे काय? सिल्क म्हणजे काय? रेशीम. रेशीम. करेक्ट. रेशीम कुठून भेटतं आपल्याला? माहितीये कुणाला? रेशीमचे किडे असतात बघा, छोटे छोटे किडे असतात, त्यांना उकळवलं जातं पाण्यामध्ये टाकून आणि त्यांच्यामधून रेशीम काढून घेतलं जातं. हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर मंकीज? मंकीज साठी ट्रीज का बरं युजफुल आहेत? आपण काय पाहतोय? इंटर रिलेशनशिप पाहतोय, म्हणजे परस्पर संबंध पाहतोय. तर मंकी काय करतात? झाडावरती राहतात. त्यांचं घर जे आहे ते झाडच आहे, है ना, झाडावरतीच राहतात. म्हणून राहण्यासाठी मंकीजला ट्री युजफुल आहे. हाऊ आर ट्रीज युजफुल फॉर बर्ड्स? बर्ड्स सुद्धा त्यांची घरटी जी आहेत ती झाडावरती बनवतात किंवा झाडावरती जी फळं येतात ते फळं खातात. बर्ड सुद्धा फळामधले सीड्स खातात. त्याच्यामुळे झाडं सुद्धा युजफुल आहेत मंकीजसाठी, बर्डसाठी. व्हॉट हॅपन इफ
टर्माइट्स मेक अ ट्री होलो. टर्माइट ज्या वाळवी जी असते ती ट्रीला होलो बनवते. म्हणजे काय असते, काय म्हणतो आपण त्याला, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? होलो म्हणजे काय? होलो माहितीये कोणाला? ढोल म्हणतो बघा आपण, झाडामध्ये एक असा खड्डा झालेला असतो, त्याला काय म्हणतो? ढोल. त्याच्यामध्ये साप वगैरे येऊन राहतात मग नंतर. ओके, आपला टाइम पण संपत आलाय. थोडा वेळ घ्यायचं का आपण? येस मॅम. थोडा वेळ घ्यायचं का बास करायचं? येस मॅम. घेऊया मॅम. घेऊया ना. ओके. म्हणजे ती टर्माइट म्हणजे काय असतं? वाळवी. वाळवीने झाड पोखरले तर काय होतंय? वाळवीने म्हणजे आपण काय पाहिलं होतं आता? व्हॉट हॅपन्स इफ टर्माइट मेक अ ट्री होलो. म्हणजे झाडाला जर वाळवी लागली आणि त्यांनी ते पोकळ केलं झाड, तर काय होईल? झाड मरून जाईल, झाड सुकून जाईल. ओके. We keep animals in order to satisfy some of our needs. They become dear to us. We look after them well. We feed them. We take them to the they आणि वेट म्हणजे काय? डॉक्टर. वेट प्राण्यांचा जो डॉक्टर असतो त्या प्राण्यांचा डॉक्टर. साठी ठेवतो तर आपल्या काही गरजा साठी आपण अॅनिमल्सला पाळतो. दे बिकम डिअर टू अस. ते आपल्यासाठी खूप डिअर बनतात. म्हणजे ते आपण त्यांच्यावरती खूप. वी लुक आफ्टर देम वेल. म्हणजे आपण त्यांची खूप काळजी घेतो. वी फीड देम. आपण त्यांना खाऊ घालतो. मग अशी 56 लेसन मध्ये आपण पाहिलं ना हे सगळं. वी टेक देम टू द वेट इफ दे फॉल इल. इल म्हणजे काय? ते जेव्हा आजारी पडतात तेव्हा आपण त्यांना वेट कडे घेऊन जातो, म्हणजे डॉक्टर कडे घेऊन जातो. दीज अॅनिमल्स टू रिटर्न अवर अफेक्शन. आणि ते अॅनिमल सुद्धा आपल्यावर तेवढंच प्रेम करतात जेवढं आपण त्यांच्यावरती प्रेम करतो. ठीक आहे, समजलं? समजतंय का? आपण एक एक सेंटेन्सचं मिनिंग समजून सांगतोय. समजतंय का तुम्हाला? येस मॅम. येस. हा, तर आपण काय करतो? अॅनिमल्सला पाळतो, त्यांच्यावरती प्रेम करतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, त्यांची काळजी घेतो. आजारी पडले तर वेट कडे घेऊन जातो. म्हणजे ते जेव्हा इल होतात म्हणजे आजारी पडतात तेव्हा डॉक्टर कडे घेऊन जातो. वेट म्हणतात त्याला, वेटरनरी डॉक्टर. आणि ते अॅनिमल सुद्धा आपल्यावर तेवढंच प्रेम करतात. एखादा डॉगी पाळला आपण तर आपण जेवढं डॉगला प्रेम लावतो तेवढंच तो डॉग सुद्धा आपल्यावरती प्रेम करतो बघा. वी गेट मिल्क, मीट, एग्ज अँड सेव्हरल अदर थिंग्स फ्रॉम अॅनिमल्स. अॅनिमल्स पासून आपल्याला दूध मिळतं, मटण मिळतं, अंडी मिळतात आणि दुसऱ्या काही वस्तू पण मिळतात. जसं आपण पाहिलं शिपचे केस मिळतात आपल्याला, त्याच्यापासून आपण वूल बनवतो. जे किडे आहेत, रेशीमचे किडे, सिल्कचे किडे, त्याच्यापासून रेशीम मिळतं. सम अॅनिमल्स आर युजफुल फॉर कॅरिंग बर्डन्स ऑर ड्रॉइंग कार्ड्स. काही अॅनिमल्स आपल्याला ओझी वाहून नेण्यासाठी उपयोगी असतात, तर काही कार्ड्स म्हणजे बैलगाडी ओढण्यासाठी, गाडी ओढण्यासाठी सुद्धा काही अॅनिमल्स जसं की बुलक. डोमेस्टिक अॅनिमल्स आर यूज टू हेल्प अस विथ द हेवी फार्म वर्क इन फील्ड्स. हेवी जे अॅनिमल डोमेस्टिक अॅनिमल असतात जसं की बुलक, त्याचा आपल्याला यूज कशासाठी होतं? फार्म वर्क इन फील्ड्स म्हणजे शेतामध्ये काम करण्यासाठी होतो. डॉग गार्ड अवर हाऊस. डॉग जे असतात आपल्या घराचं रक्षण करतात. शीप गिव्ह अस वूल. मेंढ्या आपल्याला लोकर देतात. है ना? स्वेटर बनवतो आपण, जॅकेट्स बनवतो. कशामुळे बनवतो? तर मेंढ्यांपासून बनवतो. समजलं सगळ्यांना?
Yes, इथे आपण थांबूया. ओके, नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघूया. आतापर्यंत जेवढं झालंय तेवढं रीड करायचंय. बाय एव्हरीवन. बाय बाय. Bye, teacher. बाय. Bye, teacher. टीचर.